आजच्या वचनाकडे आपण वळू आणि हे सुंदर वचन जे आपल्याला या मागील आठवड्यात देव ज्या वचनाद्वारे माझ्या संग बोलला आणि हे वचन मी तुमच्या समोर आज आणलेलं आहे आणि ते म्हणजे इन द इमेज ऑफ गॉड, म्हणजे देवाच्या प्रतिरूपाचा. आणि देवाने मनुष्याला त्याच्या प्रतिरूपीचा बनवलं, याचा अर्थ काय आणि या सगळ्या गोष्टी कशा आहेत आणि या सगळ्यातून आजच्या वचनातून आपण बोलू. पहिले आपण समजणं आवश्यक आहे की प्रतिरूपी म्हणजे काय, हो की नाही. प्रतिरूपी म्हणजे काय, इमेज. प्रतिरूपी म्हणजे काय हे आपण समजून घेऊ. तर आपल्याला माहित आहे की आपण जसं झेरॉक्सची मशीन असतं, हो की नाही. आणि आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये खूप जास्त गरज पडायची, आपण त्याला ओरिजिनल देतो आणि ओरिजिनलची तो काय काढतो, झेरॉक्स काढतो. आणि तुम्हाला एक सुंदर मजेशीर गोष्ट सांगतो का त्याला कधी झेरॉक्स म्हणत नाही. झेरॉक्स हे जे आहे ह्या कंपनीचं नाव आहे, पण त्या कंपनीचं नाव एवढं वाढलं का आपण त्याला फोटोकॉपी, आपण काय करत असतो, प्रतिरूपी म्हणजे काय की त्याची कॉपी काढत असतो. पण आपण त्या कंपनीचंच नाव एवढं झालं का आपण त्याला झेरॉक्स म्हणतो. बाबू झेरॉक्स देजो बरं, झेरॉक्स देजो बरं, म्हणजे आपण त्याला म्हणतो 2-3 कंपन्या दे, झेरॉक्स दे म्हणजे कंपनी दे. तर पण असा आपला समज होतो. आपण आपल्याला समजलं की आपण काय करतो, जी ओरिजिनल आहे त्याची कॉपी काढतो, हो की नाही. जे ओरिजिनल आहे जे त्याची कॉपी काढतो आणि आपल्याला दिसतं की कॉपी हे कधी ओरिजिनल नसते, पण त्याच्यासारखीच दिसणारी असली पाहिजे, हो की नाही. त्याच्यासारखीच दिसणारी असली पाहिजे आणि मगच त्याला काय म्हणतो आपण, अरे हे याची कॉपी आहे वाटते. आणि म्हणूनच जे आपण इथे आपण जे बघणार आहोत की देवाने मनुष्याला त्याच्या प्रतिरूपीचा म्हणजे त्याची कॉपी, म्हणजे याचा खरा अर्थ काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण बघू. त्याच्या आधी मी तुम्हाला एक सुंदर गोष्ट विचारतो, तुम्ही लक्षात घ्या. आणि या गोष्टीविषयी आपण कधीच विचार करत नाही. जसं या खूप सारे जनावरं या पृथ्वीवर आहेत, हो की नाही. आणि खूप सारे जनावरं काय म्हणजे ॲज अ फूड म्हणून किंवा जेवण म्हणून ते मारल्या जातात. काही लोक शिकारीसाठी मारल्या जातात, काही जनावरं, या सगळ्या गोष्टी आपण बघतो. पण ते झाल्यावर काही अशी काही मोठी बाब नसते. पण जर मनुष्य मारला गेला, हो की नाही, पण जर मनुष्य मारला गेला तर ही खूप मोठी घटना असते. त्याचं कारण म्हणजे हे नाही का बा अरे मनुष्य मारणं म्हणजे की हे तर मोठी असलीच पाहिजे आणि जनावरं मारले त्याचा काही फरक पडत नाही, जे आपण रोजच बघतो, हो की नाही. असं नाही होत काही बा पेपरात आलं अरे जनावरांना रोज मारत आहे, ते आपल्या अवतीभोवती रोज घडतं. त्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे देवाने मनुष्याला त्याच्या प्रतिरूपीचा बनवला. देवाने मनुष्याला वर प्रेम केलं. देवाने जेव्हा आपण पवित्र शास्त्रात बघतो, जेव्हा देवाने उत्पत्ती केली, हो की नाही, तेव्हा देव फक्त शब्द बोलला आणि आकाश आणि पृथ्वी याची निर्मिती झाली. देव फक्त शब्द बोलला, काय झालं, समुद्र आणि पाणी दुभागले गेले. देव फक्त शब्द बोलला तेव्हा पृथ्वीवरचे सगळे जानवरं, पाणीतले सगळ्या गोष्टी, आकाशातले सगळे पक्षी फक्त शब्द बोलल्याने पूर्ण झालेत. देव शब्द बोलला, आकाशात सूर्य, चंद्र आणि जे मी तुम्हाला सांगत असतो अनगिनत तारे बनवण्यात आले. या सगळ्या गोष्टी फक्त देवाने शब्द बोलला आणि ते झालं. पण जेव्हा मनुष्याची बनावट आली तेव्हा देवाने काय वैयक्तिकरित्या, हो की नाही, देवाचं वचन सांगतं की देवाने वैयक्तिकरित्या हे ठरवलं की आपण आपल्या प्रतिरूपीचा. लक्षात ठेवा, देवाने ही जी निर्मिती मी जे तुम्हाला सांगितली, जे देवाने 6-7 दिवसात बनवली, ते त्याच्या प्रतिरूपीचं नाही. तर जेव्हा मनुष्य देवाने बनवला आहे की नाही, आणि त्याने काय म्हटलं की चला आपण हे वचन देवाचे तुमच्या समोर ठेवतो आणि हे उत्पत्तीविषयीचे तुमच्या आणि माझ्या. आणि उत्पत्ती 1:26 सांगतं, देव बोलला आपण आपल्या प्रतिरूपाचा आपल्यासारखा मनुष्य निर्माण करू. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, सर्व वनपशु, मोठी जनावरे व जमिनीवर सरपटणारे सर्व लहान, यांच्यावर त्यांना सत्ता चालू दे. आणि 27वं वचन, देवाने आपल्या प्रतिरूपीचा मनुष्य निर्माण केला. त्याच्या स्वतःच्या प्रतिरूपीचा असा देवाने तो निर्माण केला. नर व नारी असे त्याने निर्माण केले. आणि इथे आपल्याला दिसतं की देवाने मनुष्य फक्त आणि फक्त मनुष्य, आणि म्हणून मनुष्याची किंमत जास्त आहे आणि म्हणूनच मनुष्यावर देव प्रेम करतो आणि म्हणूनच देवाच्या मनुष्यापासून अपेक्षा आहे का
कारण देवाने मनुष्याला, तुम्हाला आणि मला देवाने त्याच्या प्रतिरूपीचं बनवलं. जसं एखाद्या वेळेस आपण बघतो, जसे आपले मागच्या वर्षी जे पास्टर आले होते, तर आम्ही त्या डेपोच्या एरियात फिरत होतो. फिरत असताना तिथं एक स्केचवाला बसलेला होता आणि त्याची मुलगी, जर तुम्ही फोटो दिला किंवा तिच्यासमोर बसले तर तुम्हाला स्केच काढून देत होते. आणि पास्टरांना खूप बरं वाटलं की अरे आमचाही स्केचर काढून घेतील, तर त्यांचे फोटो पाठवले गेले आणि त्या मुलींनी काय केलं, त्या फोटोवरून ते स्केच काढले. आता ते स्केच काढले, त्यातले काही लोक म्हणजे जे फोटो होते त्यांच्या बायकोचा जो फोटो आहे तो हुबेहूब निघाला, आणि पण जे पास्टरांचा फोटो होता तो म्हणजे तो बघूनच हासाही वाटत होता की अरे हे असे नाहीत. म्हणजे काय झाला, तो स्केच चुकला होता. एक स्केच बरोबर निघाला आणि दुसरा जो आहे तो काही चांगला निघाला नाही. तर हे काय करत होती ती स्त्री, म्हणजे ती मुलगी जे स्केच काढत होती मनुष्याला वगैरे, त्याची प्रतिरूपी म्हणजे स्केच काढत होता. मग पण तुम्हाला या दोघातला फरक समजतो. एक पुरुष किंवा एक मनुष्य वेगळा असतो आणि त्याचा स्केच जो असतो, ह्या दोन वेगळ्या गोष्टी असतात. पण त्याची प्रतिरूपी, त्याची कॉपी हे काय असते, त्या स्केचमध्ये असते. आणि म्हणून आता आपण काही अशा गोष्टी समजून घेऊ ज्या देव जो म्हणते प्रतिरूपीचा, म्हणजे याचा अर्थ तरी काय, हे तर तुम्हाला समजलं का बा हे कॉपी आहे. पण कॉपी कशाची, काय या गोष्टी देवातल्या आणि मनुष्यात आहे जे देवाने आपल्याला दिल्या आणि ज्याच्यामुळे आपल्याला समजतं की देवाच्या या गोष्टी आपल्यामध्ये आहे, त्या गोष्टी आपण समजून घेऊ. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जे आहे ते म्हणजे देव काय आहे, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा, म्हणजे एका तिघ. ओके नाही, लक्षात ठेवा, आपण तीन देव मानत नाही, तर एकच देव आहे. आणि तो काय आहे, पिता जो आहे ज्याने हे सगळी निर्मिती केली, पुत्र जो प्रभू येशू ख्रिस्त जो तुमच्यासाठी देण्यात आला, आणि पवित्र आत्मा जो मनुष्य तारल्या जातो तेव्हा तुमच्यात दिल्या जातं. जसा मनुष्य पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा आहे, देव जसा पिता, पुत्र, पवित्र आत्मा आहे, तसाच मनुष्यामध्ये काय आहे, शरीर, बॉडी, हो की नाही, ज्याच्यामुळे तुम्ही मला ओळखता, मी तुम्हाला ओळखतो. दुसरं काय आहे, तुमचा आत्मा, हो की नाही, जो तुमचा स्वभाव सगळ्या गोष्टी ठरवतो, जो अनंतासाठी दिला आहे. आणि तिसरा म्हणजे स्पिरिट पार्ट, जो देवासंग बोलतो. म्हणजे जसा देव पिता, पुत्र, पवित्र आत्मा आहे, त्याचा मनुष्य काय आहे, बॉडी, सोल अँड स्पिरिट. म्हणजे तुम्हाला समजतं की देवाच्या या लाईकनेस, म्हणजे त्याची जे प्रतिरूपी आहे, त्याच्यात आपल्यात कशा गोष्टी येतात. काही अधिक आपण गोष्टी बघू. तर दुसरी गोष्ट म्हणजे आणखी एक गोष्ट समजून घ्या, जरी आपण शरीर आहे तर याचा अर्थ आपल्या डोक्यात असा आणू नका का देवही असा एखादा मनुष्यासारखा आहे आणि म्हणून आपण मनुष्यासारखे आहे. नाही, देव आत्मा आहे, ओके नाही, आणि म्हणून जे त्याची गौरवतात ते आत्मेने त्याची स्तुती केली पाहिजे. आणि म्हणून या गोष्टी समजून घ्या. दुसरे काही अशा देवाच्या गोष्टी जे आपल्यात आहेत, जसं देव बघू शकतो. देव काय करतो, बघू शकतो. देवाची दृष्टी एकाच वेळेस या पृथ्वीवरच्या सगळ्या गोष्टीवर असतो. आज आपण इथे बोलत असताना, इथे असताना किंवा या जगातली अशी कुठलीच गोष्ट नाही जिथे देवाची दृष्टी नाही. म्हणजे देव बघू शकतो आणि आपण त्याची प्रतिरूपी असल्यामुळे आपल्यातही तो गुणधर्म आहे की आपण ते बघू शकतो. फक्त आपण देवासारखं सगळं बघू शकत नाही. आपली दृष्टी ज्याच्यावर जाते आपण तेवढंच बघू शकतो, कारण आपल्याला काय दिलं आहे, त्याच्या कॉपी बनवली आहे. म्हणून त्याच्यातले काही देवाचे जे गुणधर्म आहेत ते आपल्यात आहे. देव बोलू शकतो. देव एकाच वेळेस, हो की नाही, देव बोलू शकतो आणि त्याचा आवाज, त्याचे वचन हे जे आपण बघतो, तसंच आपल्याला सुद्धा बोलण्याची काय आहे, आपल्याला देवाने बोलण्याचा आपल्याला गुणधर्म दिलाय की आपण बोलतो, आपण ऐकू शकतो. तसाच देव ऐकतो म्हणून आपण ऐकू शकतो. पण आपलं ऐकणं किंवा बोलणं इथपर्यंतच आहे. पण देव एकाच वेळेस या जगातल्या सगळ्या लोकांच्या प्रार्थना ऐकतो. म्हणजे फरक तुम्हाला समजून घ्या. आता या दोघातला तुम्हाला काय होत जाईल, जो डिफरन्स आहे तो क्लिअर होऊन जाईल. का देव जो महान आहे त्याच्यातली थोडीशी एक गोष्ट, जे गुणधर्म आहेत ते आपल्यात थोडे थोडे आहे आणि त्याच्या रीतीने काय झाला, मनुष्य बनवला. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बाकी कुठल्याच देवाच्या निर्मितीमध्ये नसून कशात आहे, मनुष्यात आहे. म्हणून देवाने मनुष्य त्याच्या प्रतिरूपीचा बनवला. यानंतर आपण 4 अशा गोष्टी बघू ज्या सगळ्यात महत्त्वाच्या आहे, जे देवाचे वैशिष्ट्य आहे आणि देवाने जे आपल्याला दिले आहेत
आणि देवाची इच्छा या 4 वैशिष्ट्यापासून. लक्षात ठेवा, देवाने फक्त देवाची इच्छा हे नाही का तुला बनवलं, तू पृथ्वीवर राहा, आता जग आणि मर आणि निघून जा. या गोष्टीसाठी देवाने मनुष्याला बनवले नाही. तर आपण अशा 4 गोष्टी आपण जे बघू, ज्या देवाने आपल्याला दिल्या आणि ज्याच्याद्वारे देवाची इच्छा आहे की आपल्याद्वारे, म्हणजे जो मनुष्य देवाच्या प्रतिरूपीचा बनवला त्याच्याद्वारे देवाचा गौरव व्हावा. आणि त्याच्यातली पहिली गोष्ट म्हणजे देवाने जे दिली ते म्हणजे काय दिली? तुम्हाला बुद्धी. जी बुद्धी कोणास त्याच्या निर्मितीमध्ये नाही, ती कोणाला दिली? मनुष्याला दिली. आणि म्हणून आपण बघतो की जसा एखादा बाळ जन्मतो, सगळ्यात आधी तो काय करतो? त्या सगळ्या गोष्टी तो हळूहळू शिकणं समजतो, की नाही? अरे हा माझा बाप, हे माझी आई, हे पाणी, हे दूध, हा चम्मच, हे वाटी, हे खेळणं, हे तो काय होत असतं? त्याची बुद्धी डेव्हलप होत राहतं, हो की नाही? तो बाळ काय होतो? जसं वाढत जातो ते काय होतं? त्याची बुद्धी डेव्हलप होत जाते. हे देवाने मनुष्याला दिलेली आहे. आणि हे फक्त दिलेली नाही, हे कशासाठी हे आपण पुढे बोलू. पण सगळ्यात पहिला गुणधर्म किंवा जो वैशिष्ट्य म्हणजे देवाने काय दिलेलं आहे? आपल्याला बुद्धी दिली आहे. आणि ते बुद्धी कशासाठी? तर शिकण्यासाठी, समजण्यासाठी. फक्त जगातल्याच गोष्टी नव्हे. जर एखादा मनुष्य डोक्याने किती काही हुशार, जसं आपण बघितलं मनुष्य चंद्रावर गेला आहे, हो की नाही? तो स्वतःच्या याच्यावर गेला आहे का? नाही. देवाने तर त्याला बुद्धी दिलीच नसती, तो मनुष्य चंद्रावर गेला नसता. पण देवाची फक्त जी बुद्धी दिली आहे ते फक्त आपण जर अशा मोठ्या गोष्टी करण्यासाठीच वापरली, आणि जो देव जे सत्य आहे त्याला समजण्यासाठी हे जर बुद्धी वापरलीच नाही, तर ती जी प्रतिरूपी जे झाली ते काय झाली? फेल झाली. कधी तुम्ही बघितलंय का? आपण झेरॉक्स काढतो आणि झेरॉक्स काढल्यावर आपण म्हणतो अरे हे किती खराब निघाली, दुसरी काढून दे. का? कारण आता ती कॉपी जी आहे ते खराब झाली. तसंच जे बुद्धी आपल्याला दिलेली आहे ती सगळ्यात मोठी फक्त याच गोष्टी नाही का तुम्हाला जगातलं सगळं समजावं, ते तर प्रत्येकाला वयानुसार तो शिकतोच आणि समजतो. पण सगळ्यात मोठं का तुला देव समजला पाहिजे. जर तुम्हाला देव समजला नाही तर तुम्ही काय झाले? तुम्ही फेलियर झाले. मी जेव्हा या डेंटल कॉलेजच्या पुढं तुम्हाला एक मतिमंद लोकांची, मुलांची शाळा आहे, मी कधीही तिथे जात असतो. सदैव तिथे गेल्यावर माझ्या मनात असतं की अरे या मुलांना यार देवाविषयी सांगितलं पाहिजे. पण मला समजतं की यांना काय आहे? यांना बुद्धी नाही. आता जसं तुम्हाला थोडंसं माहितीसाठी या गोष्टी तुम्हाला समजलं पाहिजे. आता जर ह्या लोकांना बुद्धी नाही आणि जर यांना देव कळत नाही, मग हे लोक जेव्हा मरतील, आता हे जन्मताच मतिमंद आले, हो की नाही? जन्मताच मतिमंद आले. आता म्हणजे यांना ही बुद्धी नाही का त्यांना देवाविषयी समजावं. आणि असे लोक जेव्हा मरतील तर मग कुठे जातील? तर हे लोक स्वर्गातच जातील. का? कारण देव न्यायी आहे. तो हे म्हणणार नाही अरे तुला बुद्धी नव्हती आणि मग काय झालं, तू तर मला कधी ओळखलंच नाही, माझा तर स्वीकार कधी तू केलाच नाही, तुझं कधी तारण झालंच नाही, म्हणून तू नरकात जाशील. असं कधी होत नाही. कारण एक जो आपण पुढे गुणधर्म बघणार आहोत पुढच्या आठवड्यात, तो म्हणजे देव न्यायी आहे. जसं आणखी तुम्हाला एक उदाहरण देतो. जे लहान मुलं, हो की नाही, जे लहान मुलं जे एका विशिष्ट वयाच्या आधी मारल्या जातात किंवा मरतात, म्हणजे जेव्हा एखादा मुलगा, एखादा बाळ जेव्हा तो डिसिजन मेकिंग म्हणजे जेव्हा त्याला बऱ्या आणि वाईटाची जाणीव होते, त्याच्या आधी जर तो मुलगा मृत्यू पावतो, तो सरळ स्वर्गात जातो. कशामुळे? कारण त्याची बुद्धी डेव्हलप झाली नाही, त्याला जाणीवच झाली नाही. पण जशी त्याला कुठल्याही वयात, एखादा 5व्या वर्षी चतुर असतो, एखादा 12व्या वर्षी चतुर होतो, पण एखादा जर ज्याही वयात त्याला समजतं की अरे हे बरं आहे, हे वाईट आहे, आणि जेव्हा तो वाईट निवडतो, ज्या दिवशी त्यानं ते एक वाईट निवडलं, त्याला ख्रिस्ताची किंवा तारणाऱ्याची गरज आहे. आता हा बाळ, ते बाळ असू द्या, पण जर त्याला समजतं, त्याने जाणीवपूर्वक ती डिसिजन घेतली, त्याच्या पापाची शिक्षा आहे. या गोष्टी समजून घ्या. म्हणून कुठलाही बाळ जेव्हा मरतं तो कधीही नरकात जात नाही. कुठलंपर्यंत वय? ज्यापर्यंत त्याची बुद्धी आहे, म्हणजे डेव्हलप झाली आहे, आणि आता तो निर्णय घेऊ शकतो. जो जाणून बुजून निर्णय घेतो की मी आज खोटं बोलतो,
आणि एक जर त्यानं निर्णय घेतला आणि त्यानंतर तो मेला, त्याला तारणाऱ्याची गरज आहे, त्याला काय आहे, अनंताचं नरक आहे. या गोष्टी समजून घ्या. म्हणून सगळ्यात महत्वाचं काय, की देवाने आपल्याला बुद्धी दिलेली आहे. कशासाठी? का सत्य समजण्यासाठी, यासाठी का देवाचे वचन समजावं, या जगात असताना तुम्हाला सत्य कळावं, तुम्ही सत्यावर चालावं, यासाठी देवाने तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे, कारण देवामध्ये अपार बुद्धी आहे, हो की नाही. आकाश चंद्र तारे त्याने एका शब्दात बनवले. आकाश सूर्य चंद्र, मी जेव्हा सूर्य जेव्हा बघतो, चंद्र बघतो आणि डोकं असं विचार करते, देवा तू हे बनवलंस कसं, आणि कारण ही त्याच्या बुद्धीने. आणि तशीच देवाने आपल्याला आपल्या गरजेनुसार की तुम्ही त्याला ओळखावं, हा पहिला गोष्ट समजली तुम्हाला. म्हणजे काय, पहिलं वैशिष्ट्य म्हणजे देवाने तुम्हाला बुद्धी दिली यासाठी का तुम्ही देवाला या पृथ्वीवर असताना सत्य ओळखावं. दुसरं, देवाने काय दिलं आहे तुम्हाला, इमोशन्स म्हणजे भावना, हो की नाही. तुम्हाला रोबोट नाही बनवलं. आपल्या प्रत्येकाला भावना आहेत, आपल्या प्रत्येकाला आनंद होतो, आपल्या प्रत्येकाला काय होतं, दुःख होतं, आपल्या प्रत्येकाला काय असतं, एखाद्या वेळेस राग येतो. या सगळ्या गोष्टी या काय आहे, इमोशन्स. कारण पहिली गोष्ट आपण बुद्धी, दुसरी हे जे इमोशन जे आहे किंवा भावना जी आहे, याचा उपयोग काय आहे. लक्षात ठेवा, कोणीही व्यक्ती कुठल्याच व्यक्तीबरोबर भावना जर नसली तर प्रेम करू शकत नाही. म्हणून देवाने पहिले तुम्हाला बुद्धी कशासाठी, कारण तुम्हाला समजलंच नाही तर तुम्ही तुमच्या भावना कशा लावाल, है की नाही. म्हणजे तुम्ही त्याच्यावर प्रेम कसं कराल. म्हणून दुसरी जी आहे ते देवाने तुम्हाला दिली, ते म्हणजे इमोशन्स म्हणजे भावना, ज्याद्वारे जेव्हा तुम्ही बुद्धी वापराल, जेव्हा तुम्हाला देव कळेल, त्याच्याविषयी सत्य कळेल, आता तुम्हाला ज्या भावना दिल्या आहेत त्याच्यातून काय करू शकाल, त्याच्यातली जी प्रीती म्हणून जे भावना आहे, तुम्ही देवावर प्रेम करू शकाल. तुम्ही जर मला विचाराल का देवाची आमच्यासाठी सगळ्यात मोठी ही जी आज्ञा काय आहे, तर ती काय, का तू आपल्या देवावर सर्व शरीराने, सर्व आत्म्याने, आपल्या संपूर्ण अंतकरणाने देवावर प्रीती कर. पण जर तुम्हाला भावनाच नसल्या, तुम्ही जर रोबोट असते तर तुम्ही प्रीती कशी केली असती. आज जग रोबोटकडे जात आहे, माहिती आहे का तुम्हाला. सगळ्या टेक्नॉलॉजी आता पुढे चालून अशा येणार आहे का रोबोटच सगळे कामं करतील. ते सगळं मनुष्य जे आहे तो करू शकतील, पण तो कधी प्रेम करू शकणार नाही. पण देवाने तुम्हाला दिलेले आहे भावना, कशासाठी, का तुम्ही पहिले देवावर प्रेम करावं, आणि जेव्हा तुम्ही देवावर प्रेम करता, तुम्ही इतरांवर सुद्धा प्रेम करावं. म्हणून दुसरा जो तुम्हाला वैशिष्ट्य मी सांगितला तो म्हणजे काय, का देवाने तुम्हाला भावना दिल्या आहेत, आणि तुम्हाला सांगितलं पहिले बुद्धी, कारण जोपर्यंत तुम्हाला समजच नाही तुम्ही त्या व्यक्तीला प्रेम कसे करणार, हो की नाही. जसं नवरा बायकोचं जेव्हा लग्न होतं, मी तुम्हाला आधी उदाहरण दिलं आहे, त्या लोकांचं कुठलंही, आपल्या भारतात तर सगळं काय आहे, अरेंज मॅरेज असतात, लव्ह मॅरेज खूप कमी असतात, हो की नाही. अरेंज मॅरेज म्हणजे जेव्हा दोघं आई वडील दाखवतात ही पोरगी आहे, आपण काय फक्त शरीराने एकामेकांना ते बघतात आणि दोघांचं लग्न होतं. तिथं प्रेम नसतं, कारण तुम्ही एकामेकाला ओळखलंच नाही, तुमचं प्रेम कसं होईल. पण जेव्हा तुमचं लग्न होतं, आता तुम्ही एकामेकांना ओळखता, त्यांचा स्वभाव ओळखता, त्यांना त्यांच्या गोष्टी, त्यांच्या आवडीनिवडी समजता, त्या व्यक्तीविषयी तुम्ही काय, तुमची बुद्धी वापरता. आणि त्यामुळे काय होते, हळूहळू तुम्ही त्या व्यक्तीवर प्रेम करता. म्हणून अरेंज मॅरेज असं तुम्ही कधी, जर आपल्याला वाटत असेल नाही माझं प्रेम आहे म्हणून मी करत नाही, तुझं प्रेम आहे म्हणून नाही, तुला सगळं बघितल्यावर गोष्टी पटल्या की नाही, हे चांगलं आहे, हा चांगला दिसाले आहे, ती चांगली दिसाले आहे, हा नोकरीवाला आहे, या सगळ्या गोष्टीवर तुमचं लग्न झालं. आणि लग्न झाल्यावर पुढे चालून जेव्हा संसार चालू होतो, तुम्ही तुमचे इमोशन्स पहिले तर बुद्धीने तुम्ही ओळखता, त्याच्या गोष्टी तुम्हाला आवडतात, आता तुमचं प्रेम त्याच्याविषयी वाढतं. म्हणून इथे जेही लग्न झालेले असतील आणि ज्यांचं कुटुंब जर चांगलं चालू असेल, तुम्हाला समजतं की ज्या दिवशी तुमचं लग्न झालं त्याच्यापासून तर आजपर्यंत तुम्ही तुमच्या बायकोवर जास्त प्रेम करता. आता कोण किती प्रेम करतं हे त्याचं स्वतःवर, पण या गोष्टी तुम्हाला समजल्या की देवाने भावना कशाला दिल्या. पहिले काय दिली, बुद्धी, कारण तुम्ही ओळखावं, त्याच्याशिवाय तुम्ही त्याच्यावर प्रेमच कसं करणार. दुसऱ्या तुम्हाला भावना दिला. तिसरी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे काय दिली, स्वइच्छा, ज्याला फ्री विल म्हणतात. म्हणजे की तुमचं डिसिजन आहे. लक्षात ठेवा, जे मी तुम्हाला सांगितलं, देवाची इच्छा आहे का तुम्ही त्याच्यावर प्रेम करावं, त्याला तुम्ही मानावं,
पण तो तुमच्यावर कधी लादत नाही का नाही तुला करावंच लागेल का, कारण आपण रोबोट नाही. दुसरं, तुम्ही कोणासोबत प्रेम करण्यासाठी जबरदस्ती या जीवनात करू शकत नाही. कोणीच करू शकत नाही का बाबू तू माझ्यावर प्रेम कर, आहे की नाही, कारण ते एकतर्फी प्रेम होतं आणि ते एकतर्फी प्रेम जे असतो ते वाईटाकडे घेऊन जातं. म्हणून जी तिसरी गोष्ट जी आहे स्वइच्छा. जसं मागे मी तुम्हाला एक उदाहरण दिलं होतं की समजून घ्या, दोन प्रकारच्या बायका, दोन प्रकारच्या पत्नी आहेत. एक जी आहे ती आपल्या नवऱ्याचे सगळे कामं करते, सकाळपासून डब्यापासून, त्याचे कपडे धुण्यापासून, साफसफाईपासून, त्याचं मुलं सांभाळण्यापासून, घर सांभाळण्यापासून सगळ्या गोष्टी ती करते, कारण त्या घराची जी पत्नी आहे तिच्या त्या ड्युटी आहे म्हणून ते सगळी करते. दुसरी जी बायको आहे तेही या सगळ्या गोष्टी करते, त्याचे जेवण, नाश्त्यापासून त्याच्या सगळ्या काळजी, किंवा एका स्त्रीने ज्या कुटुंबासाठी जे केलं पाहिजे त्या सगळ्या गोष्टी त्या करते. म्हणजे दोन्हीही सारख्याच आहे. फरक फक्त एवढा आहे, पहिली याच्यामुळे करते का त्याची ड्युटी आहे, तिला वाटते की आता या घरात मला दिलं आहे तर आता मला करावंच लागते. दुसरी यासाठी करते कारण तिचं त्या कुटुंबावर, आपल्या नवऱ्यावर प्रेम आहे. ड्युटी दोघेही सारख्याच करतात, कोणाचंच कमी नाही, ओके नाही, काहीच नाही. अशी नाही का बा ही जे प्रेम ना करणारी हे कमी करते किंवा जास्त करते आणि ही जी आहे ही कमी करते, नाही, दोन्हीही सारख्याच करतात. फक्त फरक एक आहे का ही जी दुसरी आहे हे नवऱ्यावर प्रेम करते. प्रश्न तुम्हाला, तुम्ही कसली बायको स्वीकाराल? जे फक्त ड्युटी जे बरोबर करते ती तुम्हाला आवडेल का जी ड्युटी बरोबर करते पण त्याच्याही मोठं ते तुमच्यावर प्रेम करते? मला वाटते की प्रत्येक जण जो मनुष्य आहे तो काय करेल, तो दुसरीच बायको निवडेल का नाही मला त्या प्रकारची आवडेल. तसंच हे जे आहे काय फ्री विल, तसंच देवाची इच्छा आहे का जे तुम्हाला बुद्धी दिली त्याच्यामुळे पहिले तुम्ही देवाला समजा. कारण जर तुम्ही इथं फेल झाले तर तुम्ही इमोशन जे लव आहे, जे प्रेम आहे त्याच्या पुढे तुम्ही गेले नाही. म्हणून बुद्धी देवाने तुम्हाला यासाठी दिली का पहिले तुम्ही देवाला समजून घ्या. हा देवाचा शब्द आपल्याला यासाठी दिला का तुम्ही देवाला ओळखावं, आणि जेव्हा तुम्ही देवाला ओळखता, आपली बुद्धी जे देवाने तुम्हाला दिली त्याचा वापर करता आणि त्याच्यावर तुम्ही प्रेम करू शकता, पण ती तुमची चॉईस आहे. देवाची तर इच्छा आहेच, कारण देव तुमच्यावर प्रेम करतो, पण देवाची इच्छा आहे का तुम्ही त्याला निवडा, तुम्ही त्याच्यावर प्रीती करा की ज्याद्वारे देव गौरवल्या जाईल. तो तुमच्यावर कधीच लागत नाही. तो म्हणते तू बघ, तुझ्या समोर जीवन आणि मरण आहे, मी तुला बनवलं आहे आणि तुला हे डिसिजन घेण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणून मनुष्य नरकात हा कधीच देवामुळे जात नाही. हे जे लोक ठरवतात आणि बोलतात हो त्याच्यामुळे तो देवाने त्याला नरकात टाकलं, नाही, मनुष्य स्वतः ठरवतो. तो जे बुद्धी त्याला दिली त्याचा वाईट उपयोग करतो, देवाला ओळखण्यासाठी त्याचा वापरत नाही. दुसरं, जे इमोशन त्याला दिले त्याच्यामुळे तो देवावर कधी प्रेम करत नाही. तिसरं, देवाने जी इच्छा दिली का तू ठरव, तो देवाच्या इच्छेवर वागत नाही. त्याची इच्छा असते की मला या गोष्टी नको. म्हणून तुमची डिसिजन असते, देव फक्त त्याला रिस्पेक्ट करतो, ओके नाही. एखादा व्यक्ती येतो, आपण त्याला वारंवार म्हणतो अरे बाबू असं करू नको, असं करू नको, याच्यामुळे त्रास होईल, याच्यामुळे तुला संकट येतील, आणि तो व्यक्ती म्हणतो की नाही मी असंच करेल. मग काय करतो आपण, तुझी डिसिजन, माझी इच्छा आहे का तू चांगला वागावा, माझी इच्छा आहे का तुझं चांगलं व्हावं, पण तुझी डिसिजन मी बदलू शकत नाही. आणि म्हणून काय होतं, आपण त्या मनुष्याच्या डिसिजनला रिस्पेक्ट देतो, तुझी इच्छा, तू निवडलं, आणि त्याच्यावर काय होतात, त्याच्या डिसिजनमुळे ज्याही संकट येतात त्याच्यासाठी हा जो सल्ला देणारा जिम्मेदार की तो स्वतः. म्हणून देवाची इच्छा आहे हो की नाही का त्या प्रत्येकाने जीवन निवडावं, प्रत्येकाने देवावर प्रेम करावं, प्रत्येकाने देवाला समजावं, प्रत्येकाने सत्य समजावं, आणि मग डिसिजन घ्यावी की हो मी देवावर प्रेम करतो, मी देवाचा स्वीकार करतो. आणि सगळ्यात मोठा चौथा गुणधर्म किंवा चौथं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर जो देवाने तुम्हाला आत्मा दिला आहे हो की नाही, देव जसा अनंत आहे तसा मनुष्याचा आत्माही अनंत आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे, हे कधी तुम्ही विसरू नका. कारण ही जी चौथी गोष्ट जी आहे, तुम्हाला या बाकीच्या 3 गोष्टी किती महत्वाच्या हे समजेल. जेव्हा एखादा व्यक्ती कुठलाही असू द्या या पृथ्वीवरचा, जो आपली बुद्धी वापरून सत्य समजत नाही, जो आपली बुद्धी वापरून सुद्धा
देवावर प्रेम करत नाही, जो आपली बुद्धी आणि प्रेम असताना सुद्धा काय तो देवाला स्वइच्छेने स्वीकारत नाही, त्याचं काय होतं, तो अनंताच्या नरकात निघतो. का? कारण देवाने मनुष्याला त्याच्या प्रतिरूपीचा बनवला आहे. तुम्हाला मी शिकवलं का देव काय आहे, देव जो आहे अनंत आहे, म्हणून त्याने जी गोष्ट बनवली म्हणून तुमचा आत्मा अनंत आहे. म्हणून ह्याच्या पहिल्या गोष्टी जर आपण चुकलो, कारण तुमच्या सोबत हाही एक गुणधर्म आहे का तुमचा आत्मा अनंत आहे. म्हणून तुम्हाला समजतं की देवाने इमेज का बनवली, कशी बनवली, त्याचा अर्थ काय आहे, त्याचं कार्य काय आहे. देवाने मनुष्य यासाठी बनवला का मनुष्याने देवाला निवडावं, मनुष्याने ख्रिस्ताला निवडावं, मनुष्याने पवित्रता निवडावी, मनुष्याने सत्य निवडावं. आता आपण खऱ्या मुद्द्यावर येऊ. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं हो की नाही, हे जे इमेज जे आहे, आज जी इमेज आहे ते करप्ट आहे. करप्ट इमेज म्हणजे जेव्हा आपण झेरॉक्स काढली आणि आपल्याला खूपदा ती मशीन काम करत नाही आहे की नाही. माझा एक भाचा आहे, त्याच्या इथं मी त्या संडे स्कूलसाठी झेरॉक्स काढायला मदत जात होतो. पहिलीच झेरॉक्स काढली का ती अशी काडी येते आणि तो म्हणते, अरे दादा म्हणते ही मशीन बेकार झाली वाटते आहे की नाही. आता म्हणजे ओरिजिनल चांगली आहे पण त्याची जे कॉपी आहे ते करप्ट येत आहे. आणि याच्यामुळे ही जी इमेज जी आहे किंवा जे प्रतिरूपी जे आपण आहो, हे जे आहो, आपली जे इमेज आहे हे करप्ट झाली आहे. याचं कारण म्हणजे काय, जे मी तुम्हाला शिकवलं की देवाने जेव्हा आदामाला बनवलं त्याने पाप केल्यामुळे आपल्यात पाप आलं आणि हे इमेज जी आहे ती करप्ट झाली. दुसरं, खूप साऱ्या लोकांना कदाचित हे वाटत असेल, अच्छा आदामाने पाप केलं, पहिल्या मनुष्याने पाप केलं, मग त्याचा दोष आम्हाला कसा. बरोबर आहे तुमचं. लक्षात ठेवा, तुम्हाला आदामाच्या पापाची शिक्षा तुम्हाला नाही, माझ्या पापाची शिक्षा तुम्हाला नाही आणि तुमच्या पापाची शिक्षा कधीच मला नाही. तुम्ही जे निर्णय घेतले, जेव्हा तुम्हाला मी जे समजवालं ज्या गोष्टी सांगितल्या, लहानपणापासून जेव्हा आपल्याला समज आली आणि त्या समजी अनुसार तुम्हाला बरं आणि वाईट, खोटं आणि खरं या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्हाला समजत गेल्या आणि ज्या ज्या गोष्टी तुम्ही देवाच्या विरोधात जन्म त्या दिवसापासून तर मरेपर्यंत करता, त्या सगळ्या गोष्टीचा न्याय आहे. त्या ज्या गोष्टी तुमच्या चुकल्या त्याच्याविषयी तुम्ही हिशोब द्याल. लक्षात ठेवा, जरी मी तुम्हाला सांगत असतो की आदामाने पाप केलं त्याच्यामुळे फक्त तुमच्यात पाप आलं, पण डिसिजन हे तुम्ही घेतलं का हो मलाही हे कंटिन्यू करायचं आहे आणि म्हणून हे इमेज करप्ट झाली. लक्षात ठेवा, हे इमेज त्याच्यामुळे जे देवाने जसं बनवलं तशी राहिली नाही, कारण मनुष्यात पाप आलं आणि आपण जे पाप करतो त्याच्यामुळे ही जी इमेज जी आहे, देवाची जे प्रतिरूपी आहे. बरं, तुम्हाला दुसरी गोष्ट, आतापर्यंत तुम्हाला हे तर समजलंच असेल का देवाचं वचन आहे, देव म्हणतो की आपल्याला प्रतिरूपीचं बनवलं. कधी आपलं जीवन बघून जर तुम्हाला समजलं असेल की मी प्रतिरूपीच आहे, तुम्हाला काय वाटतं की देवी आपल्यासारखाच असेल, तो आपल्यासारखेच पाप करत असेल, आपल्यासारख्याच गोष्टी करत असेल असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे जर तुम्ही स्वतःलाच परीक्षण केलं, जर स्वतःच तुम्ही प्रामाणिक परीक्षण केलं, तुम्हाला कळेल का नाही देव माझ्यासारखा असू शकत नाही. आणि जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुम्हाला समजतं की हो हे इमेज करप्ट झाली आहे. पण ही तर वाईट बातमी झाली आणि म्हणूनच आता तुम्हाला समजतं की देवाने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त का पाठवला. जो पहिला मानव आहे आदाम, त्याने मनुष्याला फसवलं आणि आपण पापात पडलो आणि म्हणून देवाने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दिला. कशासाठी? का तुमचं रिडम्पशन व्हावं. रिडम्पशन म्हणजे तुम्हाला या पापापासून मुक्ती मिळावी. या पापातून ही जी इमेज आहे, ही जी आहे याच्यातून तुम्हाला बाहेर काढावं. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही हे सत्य स्वीकारता की प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर माझ्या पापासाठी आला, माझ्या पापासाठी मारण्यात आला, माझ्या पापाची शिक्षा ख्रिस्ताने घेतली, तो मारण्यात आला, गाळण्यात आला, आणि तो पृथ्वीवर बसला आहे. जेव्हा तुम्ही हे सत्य स्वीकारता तेव्हा काय होतं हे लक्षात घ्या. आता तो काय करतो, तुमची हे जे पहिली इमेज जे आहे, ओके नाही, हे जे पहिली इमेज आहे त्याला सुधारत नाही. तुम्ही हे समजून घ्या. कारण खूप लोकांना काय वाटतं, बरं म्हणजे मी चांगलं करण्याचा प्रयत्न करू काय म्हणजे देव खुश होईल. नाही, जेव्हा तुम्ही ख्रिस्ताचा स्वीकार करता तुमच्यात एक नवीन मनुष्य तो सुरुवात करतो.
जसं मी तुम्हाला झेरॉक्सचं उदाहरण दिलं, हो की नाही, जेव्हा ते वाईट झेरॉक्स काढी येते तो हे म्हणत नाही का थांब मी याला चांगली पांढरी करतो आणि तुला देतो. तो काय करतो, त्याला फाडतो आणि डस्टबिनमध्ये टाकतो, नवीन कागद टाकतो, कारण नवीन घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून जेव्हा ख्रिस्ताला तुम्ही स्वीकारता, तो काय करतो, तुम्हाला नवीन जीवन देतो. कारण पहिली प्रतिरूपी हे करप्ट झाली मनुष्याच्या पापामुळे, आणि म्हणून देव नवीन प्रतिरूपी तुमच्यात सुरुवात करतो. तुमच्या पुढे हे सगळे वचन मी तुम्हाला म्हणून दाखवतो, ज्याच्यामुळे तुम्हाला कळेल की हो तुमच्या कार्यामुळे नव्हे, तुम्ही ज्या चांगल्या गोष्टी करत असाल, तुम्हाला वाटतं की मी चर्चमध्ये असल्याने स्वर्गात जाईल किंवा मी चांगले कार्य किंवा दान दिल्यामुळे नाही, तर फक्त आणि फक्त जेव्हा तुम्ही ख्रिस्ताचा स्वीकार करता. जर तुम्हाला आतापर्यंतचा मेसेज समजला असेल का देवाने मला प्रतिरूपीचा बनवलं आहे आणि देवाने मला प्रतिरूपीचा बनवल्यानंतर हे इमेज माझी करप्ट झाली आहे, आता ही इमेज चालणार नाही. कारण त्या झेरॉक्सच्या उदाहरणासारखं ती डस्टबिनमध्ये म्हणजे मनुष्याला अनंताच्या नरकात टाकलं जातं. आणि म्हणून ख्रिस्त या पृथ्वीवर आला की तुम्हाला त्या पापाच्या बंधनातून सोडावं. आणि हे जे सगळे वचन जे तुमच्या समोर दिले आहेत, काय म्हणतं ते वचन, इफिसकरास पत्र 4:24, आणि जो नवा मनुष्य, तो हा म्हणतो काय की नाही तो तुझा जुना मनुष्य त्याला मी धुतला, त्याला आता बरा करतो चालतो, नाही, जो नवा मनुष्य, जोपर्यंत तुमच्यात नवा मनुष्य घडत नाही, तो नवा मनुष्य मी आणू शकत नाही, तुम्ही स्वतःहून करू शकत नाही. पण जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारता, तेव्हा तुमच्यात ते नवीन कार्य तो चालू करतो. काय म्हणतो, आणि जो नवा मनुष्य, जो देवानुसार नीतिमान, तुम्ही हा का नीतिमान नाही, देव जो नवीन मनुष्य चालू करतो, जो तुम्हाला देतो, तो देवानुसार नीतिमान आणि खऱ्या पवित्रेत निर्माण केलेला आहे, तो धारण करावा. म्हणजे देव सांगतो आहे का हे तुमचं जुनं स्वर्गात येत नाही, तुमच्या पापांमुळे तुम्ही स्वर्गात येऊ शकत ना, तुमच्या कुठल्याच कार्यामुळे मनुष्याला स्वर्गात एंट्री नाही. पण जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला स्वीकार करता, तो नवीन मनुष्य घडवतो. पुढचं वचन, हे किती सुंदर वचन आहे जे तुम्हाला सत्य शिकवत आहे. कलस्करास पत्र 3 अध्याय आणि 10 वचन, कलस्करास पत्र काय म्हणतो 3:10, आणि जो काय नवा मनुष्य, म्हणजे बायबल किती सुंदर आहे का, तुमच्या समोर सत्य आहे. कारण हे झाल्याशिवाय तुम्हाला स्वर्गाचं राज्य भेटू शकत नाही. काय म्हणतो, आणि जो नवा मनुष्य आपला निर्माणकर्त्याच्या प्रतीनुसार, म्हणजे ज्याने तुम्हाला बनवलं त्याच्या प्रतिरूपीनुसार, कोण, जुना नाही, जो नवा मनुष्य पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, त्यास तुम्ही परिधान केले आहे. समस्त तुम्हाला हे किती मोठं सत्य मी तुम्हाला सांगत आहे की तुमच्या ज्या जुन्या, आपण जे जन्मता आई वडिलांच्या पोटातून निघतो, ती जे प्रतिरूपी आहे, त्याच्यामुळे तुम्ही ऐका नका ऐकू, तुम्हाला पटतं नका पटू, पण हा देवाचा शब्द आहे, तो कधी खोटा ठरणार नाही. जोपर्यंत नवा मनुष्य देव घडवणार नाही, तुम्हाला असं वाटत असेल की मी ही जुनीच गोष्ट धुतो आणि यालाच बरी करतो, त्याला स्वर्गात एंट्री नाही. पुढचं वचन आपण बघू, 2 कोरिन्थियन 5:17, म्हणून कोणी मनुष्य ख्रिस्तात असेल तर तो काय आहे, नवी उत्पत्ती आहे, जुने होऊन गेले, बघा ते नवे झाले आहे. तुमचं जुनं जीवन कधीही तुम्हाला स्वर्गात घेऊन जाऊ शकत नाही. हे इतकं महत्त्वाचं आहे माझ्या कुटुंबियांनो, हे सत्य इतकं महत्त्वाचं आहे का याच्याशिवाय कुठलाच मनुष्य स्वर्गात जाऊ शकत नाही. आणि हे नवीन मनुष्य ख्रिस्त अक्षरशः घडवतो. एक शेवटचं वचन योहान 3:5 जे म्हणतो, योहान 3:5, आणि जेव्हा निकोदमस जेव्हा देवासंग भेटायला आला आणि येशूने त्याला उत्तर दिले, मी तुम्हास खरे खरे सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म केल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. हा जो नवीन जन्म, पहिला जो जन्म आईच्या पोटातून आपला होतो, जो नैसर्गिक जन्म, जी प्रतिरूपी करप्ट झालेली आहे, कारण आपल्या ज्या डिसिजन, आपल्या ज्या गोष्टी त्या पापी आहे, या पापाची शिक्षा आहे, आणि म्हणून या पापाची शिक्षा अनंतकाळचा मृत्यू आहे.
ज्याच्यामुळे मनुष्य स्वर्गात जात नाही, पण देव तुमच्यावर प्रेम करतो. आणि त्याच्यामुळेच देवाने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त पाठवला, ज्याने तुमच्या आणि माझ्या पापाची शिक्षा स्वतःवर घेतली. आणि जेव्हा तुम्ही विश्वासाने त्याला मागता की माझी क्षमा कर, माझा आत्माचो वापचो, तो तुमच्या सगळ्या पापाची क्षमा त्याच्या पवित्र रक्ताने, जे त्याने क्रुसावर केलं, त्याने करतो. आणि तुमच्यात तो नवीन मनुष्य घडवतो. जोपर्यंत तो व्यक्ती घडत नाही, कुठलाच व्यक्ती स्वर्गाचे राज्य पाहू शकत नाही. शेवटी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. माझ्याकडे जेव्हा तुम्ही बघत आहात, जेव्हा रोडचं काम चालू राहतं, ओके नाही, रोडचं काम चालू राहतं, त्या रोडच्या बाजूला एक पाटी लावली असते. काय लावली असते? वाहने हळू चालवा, कारण काय, रोडचं काम चालू आहे, ओके नाही. तसं माझ्याकडे जर तुम्ही बघत असाल, 20 सप्टेंबर 2020, ओके नाही, हे जे सत्य मी जे तुम्हाला सांगितलं, मला कुणीतरी सांगितलं की नितीन तू पापी आहेस, तुझ्या कुठल्याच धर्माच्या गोष्टी, तुझ्या कुठल्याच गोष्टी तुला वाचवणार नाही. आणि जेव्हा देवाचं हे सत्य मला कळलं, आणि जेव्हा ख्रिस्ताला हाक मारली, त्याने माझा आत्मा वाचवला, त्या दिवशीच त्याने ती नवीन प्रतिरूपी चालू केली. आज जे तुम्ही मला बघत आहात, हा काय वर्क इन प्रोग्रेस, म्हणजे कार्य माझ्यावर चालू आहे. प्रश्न तुमच्यासाठी आहे, तुमच्यावर कार्य चालू आहे का? तुमच्या जीवनात अशी कधी तुम्ही डिसिजन घेतली आहे का? कधी ख्रिस्ताला, मी तुमच्यासमोर वचन दिले, ओके नाही, हा नवा माणूस जो आहे तो स्वर्गात जाईल, त्याच्याशिवाय जाणार नाही. प्रश्न तुमच्यासाठी, जसं मी माझ्याविषयी तुम्हाला सांगितलं, मी वर्क इन प्रोग्रेस, माझ्यावर कार्य चालू आहे. आता हे कार्य कसं चालू राहतं, याच्यामुळे मी स्वर्गात जाणार नाही. प्रतिरूपी ऑलरेडी बनलेली आहे. आता ते किती ढळते ख्रिस्तामध्ये, हे जे आहे हे माझ्यावर आहे का मी किती त्याला समर्पित होतो. पण प्रतिरूपी 20 सप्टेंबरच्या दिवशी 20 सप्टेंबर 2020 4:15 वाजता ही घडली. आता ती सुरुवात झाली. ते घडली कशी, ते तुम्ही काहीच करू शकत नाही. फक्त तुम्ही त्याला शरण जाता, त्याला क्षमा मागता, त्याला म्हणता की मला तू वाचव, मी विश्वास ठेवतो की तू देव आहे, मी विश्वास ठेवतो की तुझं शब्द सत्य आहे, मी विश्वास ठेवतो माझ्या पापासाठी तू मारण्या गेला, मी विश्वास ठेवतो की तू माझा आत्मा वाचू शकतो. आणि जेव्हा तुम्ही त्याला हाक मारता, तो स्वर्गातून तुम्हाला नवीन आत्मा टाकतो, तुमच्यात नवीन मनुष्य घडतो. आणि हे जे वचन तुम्ही बघितले, हो की नाही, नवा मनुष्य, नवा मनुष्य, नवा मनुष्य, हाच नवा मनुष्य स्वर्गात जातो. हीच नवीन प्रतिरूपी जे ख्रिस्तामध्ये घडवलेली स्वर्गात जाते. त्याच्याशिवाय कुठलाच मनुष्य स्वर्गाचे राज्य पाहू शकत नाही. तुम्ही आयुष्यभर या चर्चमध्ये असले, आयुष्यभर तुम्ही देवदेव केला, बायबल वाचला, पण तुम्हाला हे सत्यच कळलं नाही का हे जगाचं सत्य काय आहे, माझ्या आत्म्याला काय गरज आहे, तुम्ही अनंताच्या नरकाकडे निघून जाल. कारण मी तुम्हाला समजवलं काय, डिसिजन. आपण जर फक्त ऐकतच राहिलो, आज अजून एक सत्य ऐकलं, अजून एक सत्य ऐकलं, तुम्ही काय करत जाल, फक्त त्या सगळ्या गोष्टी साठवून ठेवाल, पण त्याच्यावर कधी डिसिजन घेणार नाही. तुम्हाला माहीत नाही तुमच्याजवळ किती वेळ आहे. जर ही नवीन प्रतिरूपी तुम्हाला देवाने त्याच्या प्रतिरूपीचा बनवला आहे, आज आपलं जीवन त्या प्रतिरूपीचं नाही, कारण हे इमेज करप्ट झालेली आहे. पण जेव्हा आपण ख्रिस्ताचा स्वीकार करतो, विश्वास ठेवतो की हा माझ्या पापाची क्षमा करू शकतो, तेव्हा तो काय करतो, तुमच्यात नवीन मनुष्य चालू करतो, त्याच्यावर कार्य करतो. ओके नाही, हे तशी गोष्ट आहे, जेव्हा स्केच काढताना, ओके नाही, ती मुलगी जेव्हा नाक चुकत असेल काय करते, अरे असं नाही असं आहे वाटते, आहे की नाही, डोळे चुकत असेल रबरनं, असं नाही असं आहे, आणि तो स्केच पूर्ण निर्माण होतो. तसंच ती सुरुवात जेव्हा आपण ख्रिस्ताचा स्वीकार करतो तेव्हा होतो. आपण इथे थांबू. शेवटचा प्रश्न तुम्हाला, मी तुम्हाला माझ्याविषयी सांगितलं, माझ्यावर कार्य चालू आहे की नाही, आणि ते कधी घडलं, जेव्हा मी ख्रिस्ताचा स्वीकार केला. हे जे मी तुम्हाला सांगत आहे, असं नाही की अरे मला पटत आहे तुम्ही ऐका ना, नाही, हे माझ्या संग घडलं आहे, हे जीवनाचं सत्य आहे, आणि मी फक्त तुम्हाला सांगत आहे की अरे हे घडणं आवश्यक आहे, हे झाल्याशिवाय तुम्ही स्वर्गात जाऊ शकत नाही. माझा प्रश्न, तुम्ही ठरवा, तुम्हाला वाटते की माझ्यावर कार्य चालू आहे, मी बदलत आहे, नवीन मनुष्य देवाने मला दिला आहे, का तुम्हाला वाटतं की मी तो जुनाच मनुष्य रोज घेऊन फिरत आहो आणि प्रयत्न करतो की याला जोड, हाच बरा होऊन जाईन, हाच ठीक होऊन जाईन, याला चांगलं करणं शिकू, तर तुम्ही स्वतःला फसवत आहात. कारण जर तसं असतं
आहे की नाही? जर तसं असतं, देवाला आपला एकुलता एक पुत्र क्रूसावर मरण्यासाठी पाठवण्याची गरज असते का? नाही, तुम्ही स्वतः ठीक करू शकले असते. निर्णय तुमचा आहे. पण जर देवाचं वचन तुमच्या संग बोललं असेल, हो की नाही, जर देवाचं वचन बोललं असेल, हे तुमच्यासाठी आहे. कारण तुम्ही जर प्रामाणिकपणे स्वतःला जज केलं की अरे हो, माझ्यात काहीच बदल नाही, मी त्या जुन्या कॉपीवरच जगत आहो, तर ही प्रतिरूपी, जे झेरॉक्सचं उदाहरण सांगितलं, ती काढी निघते, तो डस्टबिनमध्ये टाकते. तसा मनुष्य, ही जी पहिली प्रतिरूपी जे करप्ट आहे, ते अनंताच्या नरकात टाकल्या जाईल. पण जेव्हा तुम्ही ख्रिस्ताचा स्वीकार करता, त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारता, सत्य तुम्ही ग्रहण करता, देव तुमच्यात नवीन कार्य चालू करतो आणि हा नवीन घडवलेला माणूस स्वर्गात जाऊ शकतो. आपण डोळे बंद करू, आपल्या मानाखाली घालू. मला ठाऊक नाही देवाचं वचन हे कुणासाठी आहे, पण जसं मी माझ्यासाठी तुम्हाला सांगितलं, मला खात्री आहे, मला माहीत आहे की हा जुना नितीन तो मेलेला आहे. आणि ज्या दिवशी मी ख्रिस्ताला हाक मारली, मी विश्वास ठेवला की मी पापी आहे आणि माझी हे जे इमेज आहे करप्ट आहे माझ्या स्वतःच्या डिसिजनमुळे. जेव्हा मी समजलं मला की हो, मी पापी आहे आणि या पापाची शिक्षा आहे, आणि मी विश्वास ठेवला की प्रभू येशू ख्रिस्त हा देव आहे आणि हा माझ्यासाठी या पृथ्वीवर आला, माझ्यासाठी मारण्यात आला, गाडण्यात आला आणि तिसऱ्या दिवशी मरणातून उठला आणि स्वर्गात बसला आहे. आणि जेव्हा मी त्याला विश्वासाने हाक मारली, म्हटलं येशू माझी क्षमा कर, माझा आत्मा वाचव, त्याने स्वर्गातून ती प्रार्थना ऐकली, माझ्या सगळ्या पापाची क्षमा केली. आणि जो नवीन मनुष्य, जे नवीन प्रतिरूपी जे ख्रिस्तामध्ये आहे, जे देवाने तुम्हाला ओरिजिनली बनवलं होतं, जी करप्ट झाली आहे, त्याची नवीन सुरुवात देव तुमच्यामध्ये करतो आणि हाच नवीन मनुष्य स्वर्गात जाऊ शकतो. डिसिजन तुमची आहे. जर तुमची इच्छा असेल की हो, माझी इच्छा आहे, मी या गोष्टीवर विश्वास ठेवतो, मी विश्वास ठेवतो, आणि जर तुमची इच्छा असेल का मला सांगा की मी काय केलं पाहिजे, देव म्हणतो तू जसा आहे तसा आहे. तू विश्वास ठेवतो की तू पापी आहे, तू विश्वास ठेव की येशू ख्रिस्त तुझ्यासाठी मारण्यात आला, तू विश्वास ठेवतो की देवाचा पुत्र तुझ्यासाठी स्वर्गात आला. आणि जेव्हा तुम्ही विश्वासाने हृदयाने त्याला हाक मारता, म्हणता येशू माझी क्षमा कर, मी विश्वास ठेवतो मी पापी आहे, मी विश्वास ठेवतो की तू माझ्या सगळ्या पापापासून मला क्षमा करू शकशील, मी विश्वास ठेवतो की माझ्यासाठी तू क्रूसावर मारण्यात आला. होय प्रभू, जेव्हा तुम्ही हे विश्वासाने त्याला प्रार्थना ऐकता, तो स्वर्गातून तुमची प्रार्थना ऐकतो, तुमच्या सगळ्या पापाची क्षमा करतो. कारण तो क्षमा करणारा परमेश्वर आहे, तो तुमच्यावर प्रेम करतो. त्याची इच्छा नाही की कुठल्याच आत्म्याचा नाश व्हावा, त्याची इच्छा नाही की कुठल्याच आत्म्याला अनंताचं नरक मिळावं, तर त्याची इच्छा आहे की प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावं. आणि जेव्हा तुम्ही त्याला हाक मारता, तो सगळ्या पापाची तुमची क्षमा करतो, अनंताचं जीवन तुम्हाला देतो, एक नवीन मनुष्य तुमच्यात घडवतो, जो ख्रिस्ताने घडवला आहे, आणि तो तुम्हाला चालवितो. तुम्ही त्यातले असाल तर या समय हृदयाने त्याला हाक मारा आणि बघा त्याची प्रीती. आणि तुम्हाला आतापर्यंत फक्त हे वचन कानावर ऐकलं असेल, पण तुमच्यात ते सत्य येईल. तुम्हाला समजेल का मी वाचल्या गेलो, तुम्हाला समजेल की माझ्या पापाची क्षमा झाली, हे तुमच्या संग घडेल. कारण असं कधीच होणार नाही का मी ख्रिस्ताजवळ गेलो, मी येशू ख्रिस्ताला हाक मारली पण त्याने मला ऐकलं नाही. जर तुमची इच्छा बदलण्याची असेल, तो बदलणारा परमेश्वर आहे. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो, धन्यवाद देतो आजच्या दिवसासाठी. धन्यवाद मानतो आजचे वचन तू आम्हाला दिले. धन्यवाद मानतो परमेश्वरा, ही तुझी महान योजना आमच्यासाठी. होय प्रभू, तू सुंदररित्या मनुष्याला बनवलंस माझ्या राजा, कारण तू आमच्यावर प्रीती करतोस. प्रार्थना करतो इथे जमलेल्या प्रत्येकाला तू सहाय्य पुरव. प्रार्थना करतो इथे जमलेल्या प्रत्येकाला तुझे वचन आणि तुझं सत्य समजण्यासाठी प्रभू तू बुद्धी तू दे. प्रार्थना करतो प्रभू त्यांना सहाय्य तू पुरव, आशीर्वादित तू कर की होय प्रभू कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये, तर परमेश्वराची फ्री विल, होय परमेश्वराची स्वइच्छा तू त्यांना दिली आहे, त्या स्वइच्छेचा योग्य वापर त्यांनी करावा. होय प्रभू धन्यवाद मानतो. तसेच इथे जमलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या हाती सोपवितो माझ्या राजा. धन्यवाद मानतो प्रभू आजच्या वचनासाठी. इथे जमलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या हाती सोपवितो आणि ही प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो, म्हणून तू ऐक माझ्या येशू. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण